त्यांना भरपूर काही दिलं. आता त्यांचं काम आहे की ते क्रिकेटला भरपूर काही देतात. नवदूत खेळाडूंना ट्रेन करतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. धन्यवाद मान्यवरांचे. ओवर टू यू कॉम्बॉक्स सिराज सर. थैंक यू मनीष सर. और इस बीच एक चौका लगने के बाद यहाँ पर 2 रन की दौड़ निकली है और आसानी के साथ ये 2 रन प्राप्त करते हुए पहली 2 गेंदों पे 6 रन बटोरने में सक्षम यहाँ पर बल्लेबाज. और बहुत ही प्रभावशाली पहला शॉट रहा आशु की गेंद पर. बैकफुट पर जाकर शॉर्ट टर्म पुल करते हुए गेंद को मिड विकेट क्षेत्र से सीमा रेखा के बाहर भेजा था और फिर अगली गेंद को लॉन्ग ऑफ की दिशा में खेला 2 रन के लिए. अगली गेंद. ओह खूबसूरत लॉफ किया लेकिन नीचे खिलाड़ी और कैच ड्रॉप. ओ अनबिलीवेबल अनबिलीवेबल. बहुत बड़ा विकेट और इतनी बड़ी विकेट का कैच छोड़ना ये गलती नहीं, ये गुनाह है और गुनाह की सजा मिलती है, माफी नहीं. बहुत बड़ा खमियाजा. इसे कहते हैं कि पत्ता खा रहा था बकरा, पत्ता खा रहा था बकरा फिर भी भगा दिया. कैच था इतना आसान, पकड़ा और गिरा दिया. बदनसीब है. फील्ड में परिवर्तन. बड़े विकेट का यहां पर मौका और छूटा. एक 4 लगाया था. फिर से आशु गेंदबाजी मार्ग पर 30 यार्ड सर्कल से 30 यार्ड सर्कल से गेंदबाजी मार्ग से दौड़ते हैं. लंबा रनअप काफी. आशु सामना करेंगे रतन. अनमोल रतन है इस टीम के. रतन ओह लॉर्ड अपील, लेकिन यहां पर अंपायर ने कहा कि डेंजर जोन के बाहर खड़े हैं. बहुत बढ़िया, बिल्कुल शूज पर जूतों पर निशाना साधा था और जाकर टकराई थी ये गेंद पैरों से. बल्ला हिलाने तक का मौका नहीं मिला, इतना टाइम नहीं मिला कि बल्ले से अटेम्प्ट करते गेंद को. लेग बाई के चलते रन मिला. रनों की संख्या स्कोरबोर्ड पर बढ़ती हुई जा पहुंची है 8 रन. बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा आशु की जानिब से. एक बेहतरीन ऑलराउंडर इस श्रृंखला के, इस प्रतियोगिता के और इस परिसर के. आगे आकर उठाया. इस बार हवा में गेंद, नीचे खिलाड़ी. इस बार भी मौका बल्लेबाज अरुण के हाथ में. अरुण को 2 लाइफ लाइन अब तक. 2 मौके अब तक मिल चुके हैं और ये बहुत बड़ा डिसएडवांटेज यहां पर फील्डिंग टीम की जानिब से. सांझ वॉरियर्स, नाम में सिर्फ वॉरियर्स है, काम में दिखाना पड़ेगा कि आप कितने बड़े योद्धा हैं, कितने बड़े वॉरियर्स हैं. ऐसे पायदान पर, ऐसी प्रतियोगिता में, ऐसे मुकाबलों में गलतियों की गुंजाइश नहीं होती. 2 गलतियां, इसका खमियाजा आपकी पूरी टीम को भुगतना पड़ सकता है. आशु एक बार फिर से दौड़ते हुए. वो कारपेट शोग. इस बार खिलाड़ी तैनात 30 गज के दायरे में. मिड ऑन पर रोकने में कामयाबी. ओवर की समाप्ति हुई. पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 10 बिना नुकसान के. बढ़िया ओवर रहा पहला ओवर. दोनों ही दृष्टिकोण से देखा जाए 2 मौके बने थे, छूटे 2 मौके. लेकिन बल्लेबाजों की दृष्टिकोण से अगर देखा जाए तो पहले ओवर केवल 10 पर समाप्त किया और 2 लाइफ लाइन का इस्तेमाल करता हुआ बल्लेबाज अरुण. अब दूसरे ओवर का भार संभालने के लिए नया गेंदबाजी मार्ग पर. कप्तान किसे लाते हैं? टीम मीटिंग चलती हुई. श्रवण को लाया जाएगा. जी हां, श्रवण आए हैं गेंदबाजी मार्ग पर. श्रवण कुमार. चलिए जल्दी करना है श्रवण. समय आपका धीरे धीरे समाप्ति की ओर बढ़ता हुआ और जैसे मैंने कहा था कि समय रहते जो कार्य किए जाए वही संपन्न होते हैं सरलता के साथ. समय निकल जाने के बाद किसी भी कार्य को करने का ना तो कोई फायदा होता है, ना आपको उसका कोई एडवांटेज मिलता है. बड़े बुजुर्ग कह गए हैं कि चिड़िया चुग गई खेत तब काहे का पछतावा. सांप निकल जाने के बाद लकीरें पीटने से केवल चोट लगती है, इसके अलावा अन्यथा हाथ कुछ नहीं आता.
समय आपके पास है, आप समय रहते अपने कार्य को बड़ी ही सरलता से, ईमानदारी से समाप्ति की ओर ले जाए। गेंदबाजी मार्ग से श्रवण, पहली गेंद लेग स्टंप के बाहर, अंपायर का इशारा वाइड का। रनों की संख्या एक अतिरिक्त रन के साथ जुड़ती हुई खाते में, स्कोर बढ़ता हुआ 11 की ओर बिना नुकसान के। कागज कलम और दवात ला, लिख दूं दिल तेरे नाम करूं, हम पिक्चर का ये गाना बहुत फेमस हुआ था उस जमाने में और उषा मैडम ने ये गाना गाया था। लॉर्ड अपील दिस टाइम फिंगर अप एंड बल्लेबाज आउट ऑफ द डग आउट। अजून एक शुभ सन्मान होईल. शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो अशोक सिंगजी आपण यायचे. आपल्या हस्ते हा शुभ सन्मान होईल आणि शुभ सन्मान होणार आहे विनायक कन्स्ट्रक्शनचे ओनर्स दीपक सिंग आणि अरुण सिंग यांचा. या दोघांनाही विनंती करतो आपण देखील यायचंय. दीपक सिंगजी आणि अरुण सिंगजी या दोघांचा इथे शुभ सन्मान होईल. सन्मान करण्यासाठी अशोक सिंग आलेत, स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि मी विनंती करतो आनंद सिंगजी आपण देखील यायचंय. आनंद सिंगजी या. थँक्यू सर. अरुण सिंग यांचा सन्मान झालाय. दीपक सिंग सरांचा देखील सन्मान होतो. माईची शाल स्पर्धेतील मोमेंटो देऊन शुभ सन्मानित करण्यात येत आहे आपल्या अतिथीगणांना. आणि त्यानंतर आनंद सिंगजी यांचा देखील इथे शुभ सन्मान होईल. इनको देखील सम्मानित किया जाएगा शॉल और हमारे टूर्नामेंट का मोमेंटो देके. थँक्यू सो मच. सगळ्या अतिथींचं मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थैंक यू मनीष. यहाँ इस बीच अरुण का तीसरा कैच ये छूटता हुआ. 3 लाइफ लाइन इस खिलाड़ी के हिस्से में आती हुई. इतनी लाइफ लाइन तो कौन बनेगा करोड़पति में. अमिताभ ने भी किसी कंसल्टेंट को नहीं दी होगी जितनी लाइफ लाइन यहाँ पर अरुण को मिलती हुई. फोनो फ्रेंड 50-50 ऑडियंस पोल सारी लाइफ लाइन से अपनी यूज करता हुआ बढ़िया यहाँ पर आज तकदीर साथ देती हुई अरुण का. रनों की संख्या इस एक के बाद बढ़ती हुई 15 रन की ओर. 15 में अब तक 4 गेंदें इस ओवर की. श्रवण कुमार गेंदबाजी मार्ग से फिर से दौड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट सिटी एंड से फुल लेन डिलीवरी अपर कट में ऊपर का हिस्सा बल्ले से चूमता हुआ और ये कैच आउट. दूसरी तरफ कैच छूटने का कोई मौका नहीं लेकिन वरुण का कैच छूटता हुआ. डीजे इस खिलाड़ी के बारे में मैं बता दूं, अभी अभी सूत्रों से जानकारी मिली है कि रेलवे प्रीमियर लीग में इसी खिलाड़ी ने अंतिम गेंद पर छक्का लगाकर 10,000 रुपए की इनामी राशि जीती थी. 10,000 की इनामी राशि कोई छोटी नहीं होती और एक छक्के पर केवल 10,000 रुपए की इनामी राशि प्राप्त करने वाला यह खिलाड़ी. और मेगा फाइनल जीत के लिए भी 6 ही रन दरकार थे और उस 6 को छक्का लगाकर जिताया था. लेकिन इस बार देखिए संयम दिखाता हुआ खिलाड़ी पहली गेंद पर अपनी पारी का आगाज 1 रन के साथ करता हुआ. और जिस टीम को जिताया था चैम्प्स हम्बलपाड़ा
उसके ओनर इस वक्त मंच पर विराजमान, अपनी जीती जागती माथे की आंखों से जीतू शेलार साहब इस मैच का आनंद लेते हुए इनका हार्दिक अभिनंदन, स्वागत। ओवर की समाप्ति, रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 16। पावर प्ले की घोषणा, बैटिंग पावर प्ले अंपायर की जानिब से इशारा दिया जाता हुआ इस प्रतियोगिता में हमारे दोनों अंपायर्स, दोनों नहीं बल्कि तीनों अंपायर्स, ऋषिकेश देसाई मैन फ्रॉम डोंबिवली, मंदार तांबे मैन फ्रॉम डोंबिवली, जहीर खान मैन फ्रॉम कल्याण। लाइव टेलीकास्ट जीटीसी आशीष भोईर साहब के माध्यम से ऑल ओवर द वर्ल्ड 138 कंट्रीज। साथ ही साथ ये आवाज जेडी साउंड एंड सर्विसेज की जानिब से आप तक पहुंचाई जाती हुई। स्कोरर की भूमिका में सुबह से बने रहे आदित्य और कॉम्बॉक्स में मेरे साथ मनीष भागल और माई सेल्फ सिराज शेख और पूरी टेक्निकल टीम, ग्राउंड स्टाफ, आयोजक, कर्ता, सभी सहयोगी साथी, इन सभी का अभिनंदन, स्वागत इस प्रतियोगिता में हिस्सा लेने के लिए और इस कार्यक्रम को खूबसूरती के पायदान पर ले जाने के लिए। आप देख रहे हैं DUPL सीजन 4 2025 अपनी शान और शौकत के साथ कामयाबी की सीढ़ियों को चढ़ता हुआ नए गेंदबाजी मार्ग पर संदीप, और हैट्रिक पर है 2000। किसके लिए? बैट्समैन के लिए, बल्लेबाज के लिए, गेंदबाज के लिए? संदीप के लिए हैट्रिक पर 2000 रुपए की इनामी राशि। संदीप की ये पहली गेंद, पटकी हुई गेंद पर पटका हुआ शॉट, गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर, आता हुआ एक खड़खड़े चटकार डीजे। बल्लेबाज ने और गेंद को पहुंचाया मिड विकेट क्षेत्र से सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। बढ़िया तगड़ा शॉट, शॉट ऑफ लाइन डिलीवरी, पहले ही अर्लीस्ट पिक किया गेंद को, इंतजार में थे कि गेंद सरप्राइज देगी शॉट ऑफ लाइन डिलीवरी से, और बिल्कुल सटीक निशाने पर गेंद को सादा बल्ले का बिल्कुल मिडल ऑफ द बैट किया गेंद को, और मिड विकेट से सीमा रेखा के बाहर गेंद 6 रन। रनों की संख्या इस 6 के बाद बड़ी छलांग लगाती हुई जा पहुंची है 22 रनों पर। तीसरा ओवर की ये पहली गेंद, 2.1 ओवर का खेल समाप्त हुआ, 5 गेंदें अब तक शेष ओवर की समाप्ति के लिए। और कुल मिलाकर यहां से आए ना बस ठीक ठीक तो बस लेना मत नहीं बोल कमलेश भाई ये कुछ बोल रहे। हेलो। इस बार 1 रन से संतुष्टि, 1 रन लेकर यहां से रनों की संख्या को बढ़ाया, 2 रन लेकर बढ़ाया, स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 24 कर दिए, कर दिए। वो गाने का आवाज कम रख, गाने का yes. और ये गेंद सीमा रेखा के बाहर, आता हुआ एक और कणखणे चटकार। हुई जा पहुंची है 30 रन। आसान सा कैच और अपने लिए 6 रन का खमियाजा। तेज तर्रार गेंद, लेकिन इस बार गेंदबाज ने भी दिखाया कि मैं किसी खिलाड़ी पर निर्भर नहीं रहूंगा और खुद डंडियां बिखरेंगा और किल्लियां उड़ा
विकेट का पतन हुआ, बल्लेबाज डगआउट की ओर बढ़ते हुए, नया खिलाड़ी अब आता हुआ कृष्णा सातपुते। कृष्णा बल्लेबाजी मार्ग पर। संदीप फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद, एक सफलता प्राप्त करते हुए अपनी टीम और अपने आप के लिए। फुलर लैंड डिलीवरी, इस बार ड्राइव किया, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जाती हुई, खिलाड़ी दौड़ते हुए गेंद की तरफ, फंबल हुए हैं हल्का सा और 2 रन के लिए निकल पड़े। हल्का सा मिसफील्ड के चलते 2 रन प्राप्त किया यहां पर। इन 2 रनों के साथ रनों की संख्या स्कोर में बढ़ती हुई 32 की ओर। जरा सा मौका मिला नहीं कि तेज रन चुराने में सक्षम ये बल्लेबाज। यदि अगर गलतियां होंगी तो गलतियों का पूरा भरपूर फायदा उठाएंगे ये खिलाड़ी। मौके की तलाश में है कि गलतियां हो। 3 कैचेस ऑलरेडी छूट चुके हैं और 3 कैचेस के बाद एक कैच छूटकर 6 रन भी आया, यानी 4 कैचेस ऑलमोस्ट यहां से ड्रॉप हो चुके हैं। वरना आप सोच सकते हैं कि स्कोर अब कहां होता और विकेटें कितनी होती। ओवर की समाप्ति, संदीप का ये महत्वपूर्ण ओवर समाप्त। थोड़ा सा महंगा जरूर, कैच छूटा था और एक 6 रन बने थे इस गेंद पर। रनों की संख्या 3 ओवर के बाद 33, यानी प्रति ओवर 11.0 के रन रेट से बल्लेबाजी, और ये बहुत पॉजिटिव साइन। बैटिंग पे ना कृष्णा राव, अगर उसने 3 बॉल पे 3 6 मारा तो 3000 कौन देता है? राहुल की जानिब से कृष्णा के लिए हैट्रिक छक्कों पर 3000 रुपए की इनामी राशि। चलिए जल्दी करना है सर। सो यहां पर कैश आ चुका है, और मैं बता दूं राहुल भाई के लिए जो कैश इन्होंने भेजा है ये लेना बैंक है, देना बैंक नहीं है। आपने दिया है तब भी 18% कटेगा, हमने दिया है तब भी 18% कटेगा। सो अब 3000 का 18% जोड़ ले कैशियर हमारे, देखो ऐसा भी कर रहे हैं राहुल। राहुल टेकाले भाई की जानिब से 3000 रुपए की इनामी राशि। ₹560 कटकर ही इनामी राशि रिटर्न दी जाएगी। आशु की ये पहली गेंद, ओहो आते ही 7, त्रिफला लॉस, फर्नीचर डिस्ट्रॉय। पे लगाया था अभिषेक 2500 रुपया भाई। कैशियर ने कहा कि नहीं जान दीजिए, रिटर्न कर देते हैं। अभिषेक नेक्स्ट आने वाला अगला बल्लेबाज अभिषेक। अब इस खिलाड़ी का अभिषेक किया जाएगा, चाहे वो जल से हो या दूध से हो, पर अभिषेक तो बनता है। बहुत तेज गेंद, क्या फास्ट डिलीवरी है। इतनी फास्ट डिलीवरी तो जोमेटो और स्विगी भी नहीं देते जितनी फास्ट डिलीवरी आशु देता हुआ। बहुत तेज, लेकिन दिशाहीन होने के चलते 1 रन अतिरिक्त एक्स्ट्रा के साथ खाते में जोड़ता हुआ रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 34। फिर से आशु गेंदबाजी मार्ग पर, वो ड्राइव कर दिया कवर की दिशा में। खिलाड़ी एक्स्ट्रा कवर से दौड़ते हुए फंबल हुए हैं गेंद को लपकने में, लेकिन गेंद जब तक फॉलो थ्रू में आशु के हाथों में जाती 2 रन प्राप्त करते हुए, और इस 2 रन के साथ धीमी गति से रनों की संख्या को बढ़ाते हुए 36 पर 36 पर
36 रन ऑन स्कोर बोर्ड। बढ़िया टेम्परामेंट यहां पर, धीरे धीरे रनों की गति को आगे ले जा रहे हैं। शुरुआत की 3 ओवर्स 11 रन प्रति ओवर के बाद, लेकिन आशु ने आकर थोड़ा सा रोका है। ओ बढ़िया शॉट यहां पर, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन फंबल के चलते एक और एक्स्ट्रा रन जुड़ता हुआ। 2 रन यहां पर तेजी के साथ, स्कोर बढ़ता हुआ 38। अब तक इस ओवर की 3 गेंदें अभी भी शेष ओवर की समाप्ति के लिए। महत्वपूर्ण ये 3 गेंदें। ये धीमी गति की गेंद और गति में परिवर्तन, और परिवर्तन का परिणाम यह निकला कि गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई। बढ़िया यहां पर चेंज ऑफ पेस किया, दिखाया है कि मेरे पास वेरिएशन है, मेरे पास गति है, मेरे पास ऑफ कटर है, लेग कटर है। 6 की 6 गेंदें में अलग अलग तरीके से करना जानता हूं। एक ऐसा खिलाड़ी ये आशु, इस परिसर का बहुत ही जबरदस्त ऑलराउंडर। फिर से एक बार लॉन्ग रन अप से दौड़ते हुए, वो इस बार लेट कट किया, गेंद को थर्ड मैन की दिशा में। 1 रन और जुड़ेगा खाते में, रनों की संख्या बढ़ती हुई स्कोर बोर्ड पर 39। अभी भी ओव्हर की समाप्ती के लिए आखरी गेंद, शेवटचा चेंडू या षटक्याचा महत्वपूर्ण चेंडू, इंपॉर्टेंट बॉल होगी ये। अक्सर कप्तान कहता है बेटा आखिरी बॉल है, पकड़ के डाल। आज तक समझ में नहीं आया कि बिना पकड़े गेंद डाल कैसे सकता है गेंदबाज। आशु की ये आखिरी गेंद इस ओवर की। ओ बीट किया इस बार, पैरों से टकराई थी ये गेंद लेग बाई के चलते। 1 रन और जुड़ता हुआ ओवर की समाप्ति। 4 ओवर के बाद रनों की संख्या 40। 3 विकेटों के नुकसान पर, 4 विकेटों के नुकसान पर। चलिए ड्रिंक्स ब्रेक पहुंचाना है? सो पानी की व्यवस्था वहां पर की गई है कमेटी की जानिब से। सर्दियों के दिन है, वैसे भी डिहाइड्रेशन नहीं होता, लेकिन आपके लिए सुविधा रखी गई है कि बॉडी को पानी देते रहें, पानी पहुंचाते रहें बॉडी में, ताकि बॉडी में ड्राइनेस ना हो और डिहाइड्रेशन ना हो। वरना अक्सर गर्मियों में डिहाइड्रेशन हो जाता है। हालांकि सर्दियों में हाइपोथर्मिया होता है, लेकिन कंपनी और मैनेजमेंट ने और हमारे आयोजकों ने आपकी सेहत का ख्याल रखते हुए आपको दोपहर में वेजीज के साथ एक बेहतरीन फूड प्रोवाइड किया, और साथ ही साथ अभी आपके लिए पानी की व्यवस्था। इसका आनंद ले। अंपायर्स खड़े हैं, अंपायर्स को भी दे सकते हैं, पैसे नहीं कटते उसके। समय 4:30 की ओर बढ़ता हुआ, सर्दियों के दिन है और सबको पता है कि 5:45 बजे तक अंधेरा सूर्यास्त हो जाता है। सो इसके बाद और मैचेस कराने हैं, केवल 1 मैच कराना है, तो उम्मीद है कि वो हो जाएगा। थोड़ा सा जल्दी चेक करना है। ओके, अभी 1 इनिंग पूरी बाकी है, सो लिहाजा मैं रिक्वेस्ट करूंगा अंपायर से कि थोड़ा सा फास्ट अप करेंगे। 8 ओवर पूरे गेंद अभी बाकी है। आदित्य धनराजगीर, आदित्य देखिए आप सुबह से बेचारे स्कोरिंग पर थे, अब गेंदबाजी मार्ग पर है। पटकी हुई गेंद पर बड़ा हिट लगाने का प्रयास, बल्ले का ऊपरी सिरा लगता हुआ गेंद से, और पहली गेंद पर 1 रन प्राप्त किया यहां पर बल्लेबाज ने। अरुण, 3 मौके अरुण को अब तक मिले हैं, और उसके बाद अरुण का बल्ला पूरी तरह से खामोश, पूरी तरह से खामोश होता हुआ आदित्य। ओ ये रॉन्ग वन किया था आदित्य ने, वाइड का इशारा अंपायर का। सुबह से स्कोरर की भूमिका में थे और बता रहे थे कि गेंद ऐसी करनी है, ऐसी करनी है, ऐसी करनी है, लेकिन जब खुद गेंदबाजी पे आए तो आप देखें कि कैसी करनी है। इस बार धीमी गति की गेंद, फॉलो थ्रो में मुझे लगता है कि खुद दौड़ना चाहिए था। खुद अगर दौड़ते तो शायद आसान सा कैच, लेकिन क्यों नहीं दौड़े, इसका एक सबसे बड़ा वजह यह है कि दोपहर में जब आप बिरयानी खाते हैं तो बॉडी थोड़ी सी सुस्त हो जाती है और आप दौड़ नहीं पाते, तो ये उसका नतीजा हो सकता है कि वो खुद दौड़ नहीं पाए फॉलो थ्रो में, वरना एक आसान सा कैच बन सकता था। अब अरुण,
भाई आ जाना इधर से न कल के अखबार में तस्वीर आ जाएगी। मुस्कुरा भी रहे पहली बार कैमरे पे आ रहे हैं भाई, होता है भाई, थोड़ा खुशी लेने दो उनको भी। हाँ। और ये हवा में गेंद और निकल जाएगी। चार डीजे। और 4 के 7 रनों की संख्या बड़ी अपडेट लेता हुआ 1947 में देश आजाद हुआ था। फिलहाल इनका स्कोर 47 की ओर बढ़ता हुआ। क्या ये अपनी टीम को इस 47 के माध्यम से जीत की आजादी का जश्न मनाने का मौका देंगे या नहीं? आदित्य की अगली गेंद, पटकी हुई गेंद आगे आकर इस बार मिड विकेट की दिशा में खेला है। खिलाड़ी वहां पर है, 1 रन हासिल किया, दूसरे के लिए दौड़े हैं और बड़ी सरलता के साथ ये 2 रन प्राप्त करते हुए, वो बहुत बढ़िया शॉर्ट रन का इशारा अंपायर का, यानी 1 रन ही प्राप्त कर पाएंगे आप। और ये जल्दबाजी का काम हमेशा शैतान का होता है, थोड़ी सी जल्दबाजी कर गए और खमियाजा 1 रन का टीम के लिए। 4 गेंदें अभी भी हो चुकी है, 2 गेंदें अभी भी शेष आदित्य की। 48 स्कोरबोर्ड पर। फिर से शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, इस बार पड़ा है और जड़ा है 6 रनों के लिए डीजे। अरुण 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 आइसक्रीम फिलहाल बहुत छाई हुई है पूरे मुंबई में और पूरे पनवेल में। खाइए सस्ते दाम में अच्छी आइसक्रीम अरुण, लेकिन ये अरुण भी कुछ कम नहीं। ओ नो बॉल का इशारा, हवा में गेंद नो मैंस लैंड एरिया में गिरेगी, कोई नहीं वहां पर और 2 रन वहां पर मुकम्मल, यानी ये मुफ्त की गेंद के मुफ्त के 3 रन मिलते हुए। और अब मिलेगा अंपायर की चक्री का इशारा, यानी फ्री हिट। जी हां, जिस तरह से कहते हैं ना लेदर क्रिकेट में इक्विपमेंट को कहते हैं किट, लेदर क्रिकेट में इक्विपमेंट को कहते हैं किट। गेंदबाज करता है गलती तब अंपायर कहता है यस इट इज फ्री हिट, और फ्री हिट यहां पर अरुण के हिस्से में। अब इस फ्री हिट का एडवांटेज कितना लेते हैं? नो एंट्री में एंट्री करने का लाइसेंस अंपायर ने आपको दे दिया है। अब बिना हेलमेट के जाए तब भी चालान नहीं कटने वाला। ये देखिए इस बार गेंद निकली है, गर्जन रन मिलेंगे, आधा दर्जन। जी हां, 6 रन डीजे। क्या तेजी से रन बढ़े हैं इस टीम के। अब इतनी तेजी से तो मुंबई में पेट्रोल के दाम नहीं बढ़ते जितनी तेजी से इस टीम का स्ट्राइक रेट बढ़ता हुआ। बहुत बढ़िया, पूरी तरह से इस ओवर पे छा गए और छाने के बाद 2 छक्के 1 चौका, 1 नो बॉल में 3 रन, यानी बहुत बड़ा ओवर रहा है। अब हमारे स्कोरर गिनती नहीं कर पा रहे, इतना बड़ा ओवर रहा है। कुल मिलाकर देखे जाए 2 3 7 8 8 23 रन का ओवर। हो फिर तो ये हो गया हो 23 रन का ओवर। नया गेंदबाज इस बार भी इनसाइड आउट फाइन लेग की दिशा में डिक्लेयर क्षेत्र में गई है ये गेंद 2 रनों के लिए। बॉलर नेम शशांक नीलेश शैलेश और ये रन आउट के चलते विकेट का होगा पतन डीजे।
यहां पर। अरे इसको बोलना, ये नजदीक खड़ा है। नितेश, नितेश, नितेश एन। न्यू बैट्समैन देवदास, देवदास अदर एंड पर, सामने अरुण। बहुत खूबसूरत पंच इस बार, और हल्की सी मिसफील्ड के चलते अरुण को एक और लाइफलाइन। ये बल्लेबाज भैया आज घर से दही शक्कर खा के निकला है और मां के आशीर्वाद के साथ आज बल्लेबाजी करता हुआ। 4-5 मौका मिला है इसे, 3 कैचेस छूटी, 2 रनआउट छूटे, और क्या भैया आज दिन है। इसीलिए कहते हैं कि सुबह की चाय और बड़ों की राय, टाइम पर लो दिन अच्छा जाता है। आज इस बंदे का जाता हुआ। रनों की संख्या इस एक के बाद 66। अगली गेंद फिर से एक बार नितेश, शॉर्ट हैंड अप से, और द विकेट। गेंदबाजी तेज तर्रार गेंदबाजी इस बार, ऑफ स्टंप के ऊपर से ये गेंद जाती हुई विकेट के बराशु के हाथों में। कोई रन नहीं इस गेंद पर। अच्छी वापसी गेंदबाज की। अभी भी 2 गेंदे आना बाकी इस ओवर की समाप्ति के लिए, अंतिम 2 गेंदे, और अब तक का सबसे हाईएस्ट टोटल 74 उठाया इस बार लॉन्ग ऑन की दिशा में। 1 रन पूरे, दूसरे के लिए दौड़े हैं, और ये देखिए ये 5वीं लाइफलाइन इस बंदे को। आज भैया ये फेविकॉल का मजबूत जोड़ लेके आया है, चिपके रहेगा, जाएगा नहीं। ये 6ठा मौका है इस खिलाड़ी को। अब तो भैया मुझे लगता है कि हिट विकेट से ही आउट हो सकते हैं, लेकिन उसमें भी अगर गेंदबाज ने नो बॉल डाल दी तो क्या करे। 1 रन के साथ स्ट्राइक आगे बढ़ती हुई, और यह समाप्त हुई पारी। 70 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। 70 रन, 70। एक ही ओवर 23 का आया था जनाब। सत्तर धावांचं लक्ष आहे. 70 रन्स टू विन. चाय पिलाओ, चाय पिलाओ. इधर 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 लाओ, इधर थोड़ा थोड़ा मनीष सर, थोड़ा उनको बोलो थोड़ा. चला स्पीड अप करायचं. एमजी ग्रुप 2 बॅटर्स पाठवा परत. त्वरित 2 बॅटर्स पाठवा. 70 रन्स, 70 धावांचं लक्ष. 6 षटकांची मॅच.
10.2 ची सरासरी इथून मेंटेन करावी लागणार आहे. आणि बघा अरुण जयस्वाल एक वेटरन प्लेअर आहे, ज्या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, ज्यांना अनेक संध्या मिळाल्या, ज्यांच्या कॅचेस ड्रॉप झाल्यात, रनआउट देखील मिस झाले, तरी देखील या खेळाडूने खेळ बघा किती अप्रतिम केलाय. 2 षटकार 2 चौकार आणि 33 धावा वैयक्तिक अरुण यांनी खेळल्यात आपल्या खेळीमध्ये. एक कॅप्टन आहेत लिडिंग फ्रॉम द फ्रंट, आणि अरुण यांचा उल्लेख केला तर नक्कीच जेबीसीसी संघाचा उल्लेख करणं देखील गरजेचं आहे. अनेक वर्ष त्यांनी ही संकल्पना हा संघ चालवलाय आणि आज कामगिरी करतात सांज वॉरियर्स संघाकडून. अरे 56 साल से वो दौड़ना है, 57 है, 57 वर्ष है. फिर ग्रामीण का वर्ल्ड कप बोलते हैं कल्याण में. फिर हमारे एरिया का रिकॉर्ड तोड़ दिया इन्होंने यार. हमारे एरिया में कल्याण 48 हो गया, 2 नंबर का टूर्नामेंट. हमारे एरिया का जो टूर्नामेंट है वो कंटिन्यू 48 हो गया. ये बॉलर नेम शुभम सिंग. गोलंदाजी मार्कवरती येतोय शुभम सिंग. आणि शुभमची देखील ओळख प्रचंड. रेल्वे मैदानावरतीच या खेळाडूने सुरुवात केली आणि इथेच देखील आज DOPL खेळतोय एक मोठ्या स्पर्धेमध्ये. शुभम सिंग गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती गतीमध्ये परिवर्तन केलंय. शुभम सिंग याची ओळख फास्ट बॉलिंग करण्यासाठी आहे, पण बघा पहिल्या चेंडूवरती गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडा वेगळा खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता, पण पहिला चेंडू हा स्क्वेअर फेकलाय, वाईट बॉल आलाय. आदित्य आलाय सलामीला त्याची साथ देण्यासाठी. श्रवण गुप्ता म्हणजेच एक क्लासिकल बॅटर, ज्या बॅटरकडून आपण नक्कीच षटकार किंवा चौकार कमी बघतो, पण ज्या बॅटरच्या बॅटमधून एक संयमी फटके बघायला मिळतात आपल्याला. स्ट्रोक प्लेइंग खूप चांगली त्याच्याकडून बघायला मिळते. आणि आपल्या अतिथी मान्यवर श्यामसुंदर झा सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आइये सर, विराजमान होईये, आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि DOPLचा आनंद घ्या या सामन्याचा जो सुरू आहे. सांज वॉरियर्स विपक्ष MG ग्रुप. पूल बी मधली ही दुसरी लढत आहे. पूल बी च्या पहिल्या लढतीमध्ये अरब 11 संघांनी डॉमिनेट केलं. मितांश 11 संघाला थोडंसं बॅकफुटला जावं लागलंय. बघूयात या सामन्यामध्ये सांज वॉरियर्स विपक्ष MG ग्रुप. चला थोडंसं स्पीड अप करा, दुखापतग्रस्त. ओके यावेळी दुसरा चेंडू फ्लिक ऑफ द रेस्ट, फ्लिक केला चेंडूला स्कोर लेग रिजन वरती. चेंडू चाललाय दणदण करत. बघूयात किती धावा मिळणार आहेत. पूर्ण चौकार, येतोय 4 धावा. चेंडू निघालाय दणदण. ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू आहे, ज्याच्यासाठी ओळख आहे या गोलंदाजाची शुभमची. त्याच्याकडे असलेला प्रचंड वेग, त्यानंतर चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू यावेळी बघितलं तर आपण बॅकफुटला गेले होते. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका एक्झिक्यूट केला कव्हर रिजन वरतून. 2 खेळाडू येत आहेत चेंडूच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि बघता बघता 2 धावा नक्कीच इथे पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावा पूर्ण केल्यात. फेकी थोडीशी खराब होती. तिसऱ्या धावेला देखील इथे चान्स होता, पण तिसरी धाव घेण्यात आलेली नाहीये. आणि रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणजे श्रवणचं अस्तित्व राहिलं रनिंग बिटवीन द विकेट्स.
कॉल देखील करतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्यासाठी कॉल करत होता, रिस्पॉन्स झालेला नाही आदित्यकडून. धावसंख्या धावफलकावरती, रन्स ऑन द बोर्ड 7. 7 धावा धावफलकावर, जिंकण्यासाठी 70 धाव्यांचं लक्ष आहे. शुभम पुढील चेंडू यावेळी बॅकफुटला गेलाय. बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट चालला. जबा फटका कट केलाय चेंडूला. चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. येतोय चौकार पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती प्रहार केलाय. हल्ला चढवला शुभम वरती. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. नेक्स्ट बॉल यावेळी बिगेट केलाय. झेलची शक्यता असताना राहुल येतोय चेंडूच्या खाली. झेल होतोय का कंप्लीट? खूप चांगला प्रयत्न केला. गुड ट्राय. खूप चांगला प्रयत्न केला. भरपूर अंतर राहुलने देखील कव्हर केला. लॉंग ऑफ पासून अगदी कवच रिजन पर्यंत खूप चांगला अंतर कव्हर केला आणि चेंडूच्या खाली देखील पोहोचला होता. पण असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की योग्य त्या वेळेवरती हाताचा कलाम लावणं, फिंगर्सला बंद करणं, त्या हाताला त्या पामला बंद करणं गरजेचं असतं. तो पाम योग्य त्या वेळेवरती बंद झालेला नाहीये. अगदी हातावरती चेंडू आदळून जमीन दोस्त झाला. जमिनीशी दोस्ती केली चेंडूनी. 2 धावा इथे मिळतील. 13 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. आणि शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. एकही गडी बाद झालेला नाहीये. चांगली बॅटिंग होत आहे एमजी ग्रुप संघाकडून देखील. नेक्स्ट बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय. चांगला चेंडू हाताळलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी हलक्या हाताने जर आपण जीटीसी वरती हा सामना लाईव्ह बघत असाल, एन्जॉय करत असाल तर बघा थोडासा फिंगर्स रोल देखील केलेत आणि अशाच प्रकारे बीट केलंय बॅटरला. चांगली गोलंदाजी. अगदी गोल्डन स्पॉट वरती चेंडू पडला. पडून थोडासा बाहेर देखील निघालाय. चांगला चेंडू हाताळला शेवटचा. पण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एमजी ग्रुप 13 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. चैनल पे लाइव करना पड़ता है. मैं तेरे पास था पहला क्रैक वर्जन नहीं था, लेकिन वो करप्ट हो गया और वो होने के बाद मैंने लिया था एनएसटी वाले से. कौन है बॉलर? वो साला दे नहीं रहा. हाँ ये मैं यार छोड़ यार. एक बार एनएसटी अपने नासिक मुंब्रा वाला शहजाद नहीं अभिषेक. अभिषेक बॉलर नेम आमचा तरी पार्टनर आहे. कृष्णा येतोय गोलंदाजी मार्क वरती. भाषा बडा बडा मारता है. रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्क वरती कृष्णा येतोय. बघत कृष्णा कशी गोलंदाजी करतोय. श्रवण पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. श्रवणने केलाय होक चेंडूला. झेलची शक्यता तिथे असणारा खेळाडू येतो. चेंडूच्या खाली प्रयत्न इथे देखील अप्रतिम झालाय. बॅकअप देखील तेवढंच चांगलं होतं. 2 धावा नक्कीच इथे पूर्ण होतील. 2 धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे. रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. बघा पहिल्या षटकामध्ये म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा आल्या. संयमी खेळ बघायला मिळाला. फटके देखील चांगले बघायला मिळाले आपल्याला. आदित्यच्या बॅटमधून 2 चौकार नक्की झाले होते. तर 2 चौकारांच्या सहाय्याने 13 धावा नक्कीच झाल्यात. पुन्हा एकदा पुढच्या षटकामध्ये श्रवणने देखील पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत की 70 धावा झाली असतील तरी देखील चेस होणं कठीण नाहीये. नेक्स्ट बॉल यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला टॅप केला. 1 धाव नक्कीच इथे वसूल करणार. यालाच सर क्रिकेट म्हणतात. संयमी खेळ. त्याच्याबरोबरच आक्रमकता आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अग्रेसिव्ह आपण व्हा, पण जेव्हा डिफेन्स करण्याची आवश्यकता आहे तेव्हा चेंडूला डिफेन्स देखील तेवढा चांगला करता आपल्याला आला पाहिजे. चांगल्या चेंडूला सन्मान करा. खराब चेंडूवरती प्रहार करा. प्रहार देखील केलाय. सन्मान देखील केलाय. 1 धाव मिळाली आहे. 16 धावा धावफलकावरती बिनगडी बाद एमजी ग्रुप. 2 चेंडूचा खेळ झालाय. कृष्णा गोलंदाजी मार्क वरती आहे अजूनही. नेक्स्ट बॉल यावेळी योग करण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल टिपलाय. 1 हँडेड कॅच फॉलो थ्रू मध्ये. काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच म्हणायला हरकत नाहीये. कृष्णा गोलंदाजी मार्क वरती. विकेटचं पतन. आदित्यला जावं लागतंय परत तंबू.
अगला मॅच आपी का होगा. पुढील चेंडू 3 चेंडूचा खेळ झाला. कृष्णा चौथ्या चेंडूमध्ये राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. आशू आला बॅटिंगसाठी. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले आहेत आणि नशिबाने देखील आशूची साथ दिली आहे. उसळी घेतली चेंडूनी आवाक्याच्या बाहेर. क्षेत्ररक्षक थँक्यू डीजे, धन्यवाद. रन्स ऑन द बोर्ड 20 धावा धाव फलकावर. 20 रन्स ऑन द बोर्ड. नेक्स्ट चेंडू यावेळी योग केलाय. चेंडूला पाठवून दिलाय. धावा मिळतील फक्त आणि फक्त 2. पण फटका अप्रतिम आहे. का या खेळाडूवरती अनेक बोल्या लागल्या होत्या. ते सिद्ध करत असताना गोलंदाजी देखील अश्विनी खूप चांगली केली. पहिल्या षटक त्यामध्ये फक्त 10 धावा दिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील फक्त 7 धावा दिल्या. म्हणजे 12 चेंडू फेकले. 12 चेंडूंवरती फक्त 17 धावा दिल्या आणि 1 गडी देखील बाद केला. बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार आला. त्यानंतर आपले इरादे स्पष्ट केले. चेंडू अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा होता. पुलचा लाजवाब फटका. दुसरं कुठलंही मैदान असतं तिथे या फटक्याला 6 धावा नक्कीच मिळाल्या असत्या. रन्स 22 धावा धाव फलकावरती. 70चं टार्गेट. आशू बॅटिंग करतोय. आशूची 7 श्रवण देतोय. गोलंदाजी मार्कवर कृष्णा आहे. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक असणार आहे. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग रिजन वरती. 1 धाव नक्कीच कंप्लीट केली आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याच्या मागचं कारण देखील आहे की कारण असं आहे जर बॅटिंग पॉवर प्ले या षटकामध्ये घेतला तर तरी देखील धावा होणं गरजेचं आहे. ती देखील स्ट्रॅटेजी बनवणं आता एमजी ग्रुप संघाला गरजेची असणार आहे. सर षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती. 1 गडी बाद एमजी ग्रुप. स्पीडअप करायचं थोडासा. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. आत्ताच आपण उल्लेख केला होता अश्विनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली म्हणजे नक्कीच काहीतरी स्ट्रॅटेजी असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतली आहे. राहुल येते गोलंदाजी मार्कवरती. हा कॉन्टॅक्ट, ही बॅटल, ही रायव्हलरी बघायला मजा येणार आहे. कारण आशू विपक्ष राहुल, ही बॅटल या कॉन्टॅक्ट साठी ही स्पर्धा जाणली जाते. डीओपीएल जाणली जाते या दोघांच्या लढतीसाठी. मैदानाच्या बाहेर मैत्री देखील त्यांची तेवढीच चांगली आहे. गुड फ्रेंड्स. पण मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये रायव्हल आहेत. लढायची गरज आहे, लढणार आहेत. आशू विपक्ष राहुल. पॉवर प्लेची ओव्हर. नेक्स्ट चेंडू. पहिला चेंडू वरती आशू बरसलाय आणि बरसलाय तो देखील लांब 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 लचक दिलाय पाठवून चेंडू. सांज वॉरियर्स विपक्ष एमजी ग्रुप असा हा सामना आपल्या समोर. सांज वॉरियर्स संघाचा सर्वात चांगला खेळाडू राहुल गोलंदाजी मार्कवरती आहे. तर एमजी ग्रुप संघाचा देखील सर्वात चांगला खेळाडू आशू बॅटिंग करतोय. धन्यवाद प्रथमेश, आपले देखील चेंडू सोपवला. आरपीएलचं सीझन देखील तेवढंच गाजलं. बॅटिंग सांज वॉरियर्स चालू आहे. बॅटिंग सांज सांज चालू आहे. तू सांग ना, मी 4 वेळा बोललो. नाही. सांज वॉरियर्स विपक्ष एमजी ग्रुप अशी ही मॅच. सांज वॉरियर्स बॅटिंग करत आहे. गोलंदाजी मार्कवरती राहुल असणार आहे एमजी ग्रुप संघाचा. दोन्ही बलाढ्य टीम्स मधील बघा क्षेत्ररक्षण बघा. 2 स्लिप्स तैनात करण्यात आल्यात. वा. यावेळी पुढे सरसावले. बिगेटचा प्रयत्न केला. झेलची शक्यता असताना राहुलने कमबॅक करून दिलाय. पहिला चेंडू मोठा फटका आला. दुसऱ्या चेंडूवरती राहुलनी ही कॅच बनवली आहे की ही मॅच बनवली आहे. आशू सारख्या मोठ्या बॅटरला दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी देखील म्हटलंय मी देखील इथे लढायला आलोय, खेळायला आलोय, गोलंदाजी करायला आलोय आणि माझ्या टीमला
DUPL च्या पुढच्या राऊंड मध्ये सेमीफायनल मध्ये नेण्यासाठी आलोय. गुड बॅटिंग, गुड बॉलिंग, चौफेरच खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते आपल्याला. आणि इथून MG ग्रुप संघाचं वर्चस्व बघायला मिळेल, कारण सांज वॉरियर्स संघ जो निर्भर करत होता आशूवरती, त्यांनी षटकार मारला, चौकार मारला, पण तो बाद झालाय. रन्स ऑन द बोर्ड, धावा फलकावरती 29 आहेत. 29 रन्स ऑन द बोर्ड. आता श्रवणला बॅटिंग करावी लागणार आहे. श्रवणला शेवटच्या चेंडू पर्यंत लढत द्यावी लागणार आहे. त्याची साथ देण्यासाठी बघत कुठला बॅटर येतोय. कौन है ए बैट्समैन बैट्समैन नेम बैट्समैन नेम ये कृष्णा सर बॅटर्स नेम प्लीज, बॅटर्स नेम. तिवारी अभिषेक तिवारी राहुलने कमबॅक करून दिलाय. पहिल्या चेंडूवरती आशूचा दरारा बघायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवरती राहुलचा दरारा बघायला मिळाला. काय मॅच रंगते, वॉट अ मॅच, वॉट अ कॉन्टॅक्ट, वॉट अ बॅटल. आणि हा बॅटल आजच्या दिवसात, आजच्या सामन्यामध्ये राहुलने जिंकलाय. येणाऱ्या काळात आपल्याला माहित नाहीये काय घडेल, काय घडणार नाहीये, कारण आशू देखील तेवढाच मातब्बर खेळाडू आहे, तो देखील कमबॅक करू शकतो. नेक्स्ट बॉल, डावखुऱ्या हाताचा बॅटर एंटर झालाय आणि यशच्या उद्ध्वस्त केलात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं म्हणत असताना राहुल गोलंदाजी मार्क वरती. MG ग्रुप संघाने इथे केलाय कमबॅक. आशूची विकेट मिळाली. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केल्यात. का या संघाचा सर्वात चांगला खेळाडू मी आहे, का माझी निवड एक आयकॉन खेळाडू म्हणून झाली आहे, तो आपल्या खेळाने सिद्ध करून दाखवतोय. गुड गेम. तू माझी वाट लावशील बोलतो. चला थोड़ा स्पीड अप करा, बैटर भाग के आइए, थोड़ा स्पीड अप कीजिए. एक मैच अभी शेष है, एक मैच हमें खिलाना ही होगा. बैटर्स नेम, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, येस थँक्यू. राहुलने कमबॅक केलाय. राहुलने 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केल्यात, म्हणजे राहुल देखील हॅट्रिकच्या उंबाठ्यावरती उभा आहे. बघा राहुल हॅट्रिक संपादन करतोय का आपल्या संघासाठी, MG ग्रुप साठी ही हॅट्रिक घेणं गरजेचं आहे का. हॅट्रिक बॉल राहुल साठी. नवीन बॅटर फेस करेल आणि यावेळी इनसाइड आउटचा खूप चांगला फटका बघायला मिळतोय. बॅटरने कमबॅक केलाय. पुन्हा एकदा सांज वॉरियर संघाने कमबॅक केलाय. येतोय अजून एक चौकार. एक तेरी तो एक मेरी टू, डाल डाल में 5-5. बॅटर देखील म्हणतोय की राहुल तू चांगली गोलंदाजी करतोय, माझ्याकडे देखील ती कुवत, ती शैली, ते फटके आहेत. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे. रन्स ऑन द बोर्ड 33 धावा धावफलकावरती. लक्ष किती आहे, 70 धावेचं लक्ष आहे. षटक सुरू आहे, 3रं. नेक्स्ट बॉल बिगीचा इथे देखील प्रयत्न केला, फक्त आणि फक्त बॅटची एज. स्क्वेअर लेग रिजन वरून खेळाडू आला. एक धाव नक्कीच इथे मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. 34 धावा धावफलकावरती. 70 धावेचं लक्ष आहे. अर्ध लक्ष नक्कीच पार इथे झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. 34 धावा झाल्यात आणि षटक देखील 3रं मार्गस्थ आहे. पण 2 मोठे बॅटर्स आउट झालेत. आदित्य आउट झालाय, आशू आउट झालेत आणि अभिषेक तिवारी एक लेफ्टी बॅटर जे आले होते पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त झाला, ते देखील बाद झालेत. आता इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. श्रवणला संयमी खेळ करत राहावा लागणार आहे. श्रवणला शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. 34 धावा धावफलकावरती आणि शेवटचा चेंडू सेकंड पॉवर प्लेचा, बॅटिंग पॉवर प्लेचा. यावेळी श्रवणला अगदी यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न होता राहुलचा. दिशेपासून थोडासा भरकटलाय, दिशेपासून बाहेर, लेगस्टिकच्या बाहेर तो चेंडू निघून जातोय आणि स्वेर्ज म्हणजे वाईट स्वरूपाची ही धाव येते. 35 धावा धावफलकावरती. अर्ध लक्ष पार झालाय आणि अर्धे षटक देखील जवळपास संपलेच. मॅच बघा किती बॅलन्स आहे.
6 षटकांची मॅच. तिसरं षटक, शेवटचा चेंडू. 35 धावा झाल्यात, करायच्यात 70. लास्ट बॉल. अकुटप्प्याचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा लाजवाब, दर्शनीय, प्रेक्षणीय, उल्लेखनीय फटका येतोय श्रवणच्या बॅट मधून चौकाराच्या साहाय्याने. धावफलक पुढे 39 धावा धावफलकावरती. 39 ऑन. थोड़ा स्पीड अप कीजिए, एक मैच बचा है, वो मैच खेलना जरूरी है क्योंकि कल का पूरा दिन जिसमें सेमीफाइनल्स और फाइनल के भी मैचेस होंगे. ब्रह्मप्रकाश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. येस, नाव देखील उल्लेखनीय, खूप चांगलं नाव आहे ब्रह्मप्रकाश. बघा गोलंदाजी कशी करतात. बैट्समैन का नाम महेश है. आणि बॅटर महेश आलेत मैदानात. महेश बॅटमधून एक चौकार देखील आलाय. श्रवण देखील चांगली खेळी करतोय. संयमता आहे, चांगले फटके आहेत, आक्रमकता देखील आहे गोलंदाजी मार्कवरती. ब्रह्मप्रकाश येतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना बॅकफुटला गेले, बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केला. एक धाव इथे देखील मिळणार आहे. श्रवण पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येतोय. काय समीकरण आहे, काय मॅच रंगते. थोडीशी शांतता बघायला मी इथे आपल्याला. चला, ते छोट्या मुलांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेर खेळा, मैदानाच्या आत येऊ नका. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू श्रवण फेस करेल. ब्रह्मपुत्र याला डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, रायटी बॅटर, आणि एक धाव टॅपच्या साह्याने इथे मिळणार आहे. शॉर्ट कव्हर रिजन वरती इथे एक धाव मिळते. एका धावेच्या साह्याने धाव फुलक पुढे. एकेरी दुहेरी धावा नक्कीच बघायला मिळतात आपल्याला. 41 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. अमेश शोक असणार आहे. झेलची शक्यता. झेल ड्रॉप होत नाहीये. लॉंग ऑफ वरती चांगला झेल पकडलाय आणि आल्या पावली महेश. बाद महेश यांची खेळी देखील संपुष्टात आली आहे. नेक्स्ट बॅटर. भाई बैटर का नाम बताना. अरुणला विचार. अरुण सांगे. बैटरचं नाव प्लीज. बैटर्स नेम. अरुण जी, बैटर्स नेम पूछिए. संदीप. थैंक यू, धन्यवाद अरुण जी. ब्रह्मप्रकाश गोलंदाजी मार्कवरती. डावखुरे हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला होता. कार्पेटच्या साहाय्याने हा चेंडू निघून जाणार आहे मिड विकेट रिजन वरती. एक धाव नक्कीच कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला. 2 धावा देखील इथे बघता बघता कंप्लीट होणार आहेत. कुछ मत बोल. शुभम ना. शुभम सिंग यांच्याकडून पारितोषिक आलंय संदीप यांच्यासाठी. 3 चौकार मारले, चौकारांची हॅट्रिक केली तर 2000 रुपये, आणि षटकारांची हॅट्रिक केली तर 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे शुभम सिंग यांच्याकडून. आता चौकार आणि षटकारांची आवश्यकता नक्कीच आहे इथून जिंकण्यासाठी सांज वॉरियर संघाला. श्रवण गुप्ता आता मेहनत करतोय, लढतोय. एकेरी पात्राची लढत इथे त्याच्याकडून बघायला मिळते आपल्याला.
नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे, पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत, पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला, यावेळी कवच रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं, दुसऱ्याचा देखील प्रयत्न करतोय, बघता बघता राहुल पुन्हा एकदा बरसलाय तिथे, बॅटिंग केली आहे, गोलंदाजी केली आहे आणि आता यष्टी रक्षण देखील तेवढंच चांगलं करतोय श्रवण गुप्ता. म्हणजे एक लास्ट होप, शेवटचा आसरा जो सांज संघाकडे होता, सांज वॉरियर संघाकडे होता, तो देखील आता दबत्या पावलांनी तंबूच्या आश्रयाला जातोय परत. अजून एक विकेटचं पतन, अजून एक गडी बाद. येस, दीजिए. बैटर से ही बात कर रहे. 24 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रशांत गुप्ता आलेत, या विकेटचा प्रयत्न केला, पण काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम सुदृढ गोलंदाजी, वेग प्रचंड. राहुल ठाकूर याच्याकडे वेगेवरती स्वार झालाय आणि योग्य त्या टप्प्यावरती ते व्हेरिएशन्स देखील राहुलकडे आहेत. अगदी स्लोअर पद्धतीचा व्हेरिएशन आहे, शॉर्ट ऑफ द लेंथ गोलंदाजी आहे, यॉर्कर देखील त्याच्याकडे तेवढाच चांगला आहे, चांगली गोलंदाजी करतोय. आणि प्रशांत यांच्यासाठी पारितोषिक आलंय, 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक जेडी यांच्याकडून. प्रशांत बॅटिंगला आलायत आणि त्या षटकारांची जेडी आवश्यकता आहे देखील. पण इथून अजून एक डॉट बॉल आलाय बघा, 4 चेंडू राहुलने हाताळले, 4 चेंडूंवरती फक्त 1 धाव दिली आहे. काय या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड झाली. नेक्स्ट बॉल, यावेळी पुन्हा एकदा जर बघितलं तर धावचीची शक्यता असू शकते आणि यावेळी देखील अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू फेकलाय. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. आपल्या संघातील बेस्ट खेळाडूकडून बेस्ट परफॉर्मन्स योग्य त्या वेळेस येणं गरजेचं होतं. 70 धावा बनवल्या, 70 रन्स बनवले, त्यात मोठा वाटा नक्कीच अरुणचा देखील होता. तर राहुल देखील चांगली कामगिरी करतात. या विकेट करण्याचा प्रयत्न केला, यष्टांच्या मागे फक्त चेंडू निघून जातोय, यष्टीरक्षक उर्वरित काम पूर्ण करतोय, षटक संपलाय. आणि 5व्या षटकामध्ये जिथे आवश्यकता 12 चेंडू 25 धावांची होती, तिथे राहुलनी फक्त 1च धाव दिली. म्हणजे आता समीकरण आहे 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या, तर 24 धावा. चला थोडस स्पीड अप करा, फक्त 3 मिनिटांची अवधी शिल्लक आहे. ओनली 3 मिनिट्स टू गो. या 3 मिनिटांमध्ये आपण षटक नाही फेकलं तर पेनलाइज करण्यात येईल, ही विनंती करतो.
दोन्ही टीम्सला थोडंसं सहकार्य करा, सहकार्याची अपेक्षा आहे. कौन है बॉलर? बॉलर्स नेम? आरव 11 टीम, आरव 11च्या कॅप्टन, चला या त्वरित स्पीड अप करा थोडंसं कॅप्टन या आरव 11च्या, आणि संपूर्ण टीमला विनंती असणार आहे की आपण सज्ज राहा. बॉलर्स नेम देवदास. देवदास येतात गोलंदाजी मार्कवरती. फिरकीपटूचा वापर केलाय, स्पिनरचा वापर केला. पहिला चेंडू शॉर्ट पिच आहे, भिरकवण्याचा प्रयत्न केलाय चेंडूला पुल, पण धावा मिळतील फक्त दोन धावा इथे मिळणार आहेत. 24 धावांची आवश्यकता होती, 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामना संपलेला नाहीये. सांज वॉरियर संघाने अजूनही शोल्डर्स डाऊन केलेले नाही आहेत, कारण मैदानात अजूनही प्रशांत आहे, मैदानात अजूनही संदीप देखील आहे. नेक्स्ट बॉल यावेळी पुढे सरसावले होते, बिगेटचा प्रयत्न केला होता. प्रत्येक चेंडूवरती आता प्रहार करणं गरजेचं आहे, आणि हा सामना जवळपास आता निसटतोय की काय हातातनं. चांगली गोलंदाजी गोलंदाज देवदास देखील करतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, त्यानंतर चांगला कमबॅक केला, अगदी पुढ्यात चेंडू हाताळला, स्पिनरचा वापर करण्यात आलाय. ही देखील एक मजेशीर बाब आहे, स्पिनरचा वापर करण्यात आलाय, ते देखील 24 धाब्यांचं संरक्षण करायला. स्पिनरवरती अनेक वेळेस आपण प्रहार होताना बघतोय, पण कॅप्टनचा भरोसा या स्पिनरवरती आहे. वाईट बॉल आलाय. 49 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी बिगेटचा प्रयत्न केला, झालाय का चांगलं कनेक्शन, चेंडू चाललाय का, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच त्या खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. इथून हा जर चौकार आला असता तरी देखील मॅच मध्ये थोडासा शिरकाव बघायला मिळाला असतं, पण इम्प्रेस केलंय. जसं इम्प्रेस आपल्याला आरव 11 टीमनी केलं, तसंच काहीतरी इथे एमजी ग्रुप करतोय. फक्त 1.5 मिनिटांची अवधी शिल्लक आहे, चला स्पीड अप करा. या विकेट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय, चेंडू जाणार आहे का मैदानाच्या पलीकडे, जाणार आहे का बाउंड्री लाईन वरती, गेलाय चेंडू, दन 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 करत चेंडू निघून गेलाय सीमा. $54 ऑन द बोर्ड. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. देवदास गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट पिच चेंडू आहे, आणि दिशाहीन देखील आहे का, तरी दिशाहीन चेंडू आहे. बघा, फक्त 50 सेकंदाची अवधी शिल्लक आहे एमजी ग्रुप, अन्यथा एक खेळाडू अतिरिक्त 30 सर्कल मध्ये आपल्याला आणावा लागेल. 2 चेंडू आपल्याला फेकायच्यात. 55 रन्स ऑन द बोर्ड. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू, भिरकावण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळत आहे पण अंतर मिळत नाहीये, आणि काय झालंय, काय घडलंय तिथे, यश क्षेत्ररक्षकांनी केलंय तरी काय, अगदी चेंडू हातावरती आदळला, हातावरती आदळून सीमेच्या पलीकडे निघून गेला. 6 धावांसाठी फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावरती किती आहेत, 61. 9 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहे 1, धावा हव्यात 9. काय घडतंय इथून, एखादी वाईट बॉल, एखादी नो बॉल, मॅच मध्ये शिरकाव, जिंकलेला सामना हारतायत का, हारलेला सामना जिंकतायत का, काय घडतंय. 1 बॉल 9 रन्स. अकुटप्प्याचा चेंडू, भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू लिगल आहे का, तर यस, पंचांचा कसल्याच प्रकारचा खून नाहीये, म्हणजे लिगल डिलिव्हरी आहे. सामना गमावलाय, पण सांज वॉरियर टीमनी फाईट नक्कीच केली आहे. सामना गमावलाय 8 धावांनी. चला टॉस साठी त्वरित या, स्पीड अप करा. सर कर लो ना टॉस में, जूते निकाल लो.